आज होता पाडवा, तर सकाळी ताई रांगोळी काढायला बसल्या. तर आज छान ठिपक्यांची रांगोळी काढत होत्या. रांगोळी आवरून पाडवा घालायला घेतला. तुमच्याकडे असतो की नाही मग पाडवा? यावर्षी किती लवकर सगळे सण येऊन गेले ना. बघता बघता दिवाळी संपायला सुद्धा आली. कितीही म्हणा, पहिल्यासारखी दिवाळी आता वाटतच नाही. असो, त्यांची रांगोळी पाडवा आवरेस्तोपर्यंत मी भाकरी करून घेतल्या. सगळी कामं वगैरे आवरून बसलो होतो, तेवढ्यात कासार मामा आले. मग काय, मम्मींनी व आजींनी काकणं भरून घेतली. त्याच्यानंतर इतका जोराचा पाऊस पडायला लागला की पाडव्यावर असा टप झाकून ठेवावा लागला. नाहीतर पावसामुळे ना पाडवा सगळा खराब झाला असता. घरात सुद्धा पाडवा घालायचा होता. मग मम्मींनी पटकन पाडवा घालून घेतला. पाडव्याला छान फुलाने सजवून घेतलं, रांगोळी काढली. आणि आज इतक्या जोराचा पाऊस आला होता की 2-3 तास लाईटच गेली. मग काय अंधारातच पूजा करून घेतली, नैवेद्य दाखवला. तर चला, असा काहीसा होता पाडव्याचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.